बातमी खड्ड्यात गेलेल्या मुंबईची। हा संताप व्यक्त करण्याचं कारण म्हणजे पावसाळा आणि मुंबईतल्या रस्त्यांचं जणू समीकरणच बनलंय। पालिकेनं खड्डे बुजवल्याचा कितीही दावा केला तर रस्त्यांची परिस्थिती सांगण्यासाठी हे दृश्य बोलकी आहे। रस्ता मुंबई महानगरपालिकेचा असो, MMRDAचा असो किंवा PWD सारख्या प्राधिकरणांचा असो, मुंबईतल्या सर्वच रस्त्यांची कमी अधिक प्रमाणात खड्डेमय अशी अवस्था झाली आहे। त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होतोय, कारण खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा सध्या मुंबईमध्ये लागलेल्या पाहायला मिळतात। मुंबईतल्या रस्त्यांच्या खड्ड्यांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। नेमेची येतो पावसाळा असं म्हटलं जातं, पण मुंबईकरांसाठी याच पावसाळ्यासोबत येतात ते नेमेची खड्डे। आपण बघतोय की मुंबईच्या रस्त्यांवर जागोजागी ठिकठिकाणी खड्डे तर पडलेले आहेत। मुंबई महापालिकेचं म्हणणं आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत हे खड्डे अत्यंत कमी आहेत। गेल्या वर्षी 1485 खड्डे मुंबईभरात होते, जे पालिकेच्या रस्त्यांवरती होते। मात्र यंदाच्या वेळी हे फक्त 320 खड्डे आहेत। सध्या मी ज्या रस्त्यावर उभी आहे हा पालिकेचा रस्ता नाहीये, हा MMRDAचा रस्ता आहे, जो सांताक्रूझ हायवे आहे। या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय विमानतळ अगदी हाकेच्या अंतरावर आहे। ज्या ठिकाणाहून आपल्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाता येतं, थेट बोरिवलीच्या दिशेने इथे ट्रॅफिक होते आणि अर्थातच थेट टाउनच्या दिशेने सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते। मात्र गर्दीच्या वेळी सगळी जी ट्रॅफिक आहे, सगळी जी वाहतूक कोंडी आहे ती ह्याच खड्ड्यांपाशी अडकते आणि आपण बघतोय की ह्या पुलाच्या खाली असलेल्या खड्ड्यांमुळे अगदी कांदिवलीपर्यंत वाहतुकीची कोंडी झालेली आहे। तर रस्ते कुठल्याही प्राधिकरणाचे असो, कुठल्याही प्रशासनाचे असो, ते रस्ते पावसाळ्यापूर्वीच दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि अर्थातच मुंबई महापालिकेबरोबर आपली जबाबदारी पार न पाडण्यात वाटा उचललेला आहे MMRDAने आणि MMRDAचे अशा प्रकारचे सगळेच रस्ते आपण बघतोय की तिथे खड्डे भरले गेले नाहीयेत। काही अगदी तुटपून जे प्रयत्न झालेले दिसतात की खड्डे झालेत आणि आता ते खड्डे भरायचेत। आपण बघतोय की इकडे खडी पडलेली आहे आजूबाजूला, या खडीने हे खड्डे भरले गेले। खरं तर पॉटहोल्सने सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला हे खड्डे भरले गेलेले दिसत आहेत। मात्र मुंबई महापालिकेने खरं तर एका आदेशाद्वारे काढलं होतं की मुंबईतल्या रस्त्यांवरचे पॉटहोल्स हे हद्दपार झाले पाहिजेत। मात्र खड्डे पडले की पुन्हा पॉटहोल्स येत आहेत आणि त्याच्यामुळे हे पॉटहोल्स उखडले जाऊन रस्ता आणखीनच खराब होतोय। मुंबईकरांना आणखीनच हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागतंय। त्यामुळे प्राधिकरण कोणतेही असो, प्रशासन कोणतेही असो, मुंबईकरांच्या वाटेला कधीतरी चांगले रस्ते येतील का हाच प्रश्न आता उपस्थित होतोय। कॅमेरामन कृष्णा खापरेसह मनश्री पाठक, ABP माझा, मुंबई।